UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय। शेवटच्या 2 तासातील आकडेवारी धक्कादायक। निवडणूक आयोग टोकाची चुकीची भूमिका घेईल वाटलं नव्हतं, शरद पवार यांची टीका। शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंसह अजित पवारही बाबा आढाव यांना भेटणार। ईव्हीएम विरोधात आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण सुरू। सरकारला विरोधक नकोच आहेत, आढाव यांचा आरोप। ईव्हीएम हॅक करता येतं, मी इंजिनियर असल्यानं मला माहिती। ईव्हीएम बाबत महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यानं महायुतीच्या जागा आल्या, जानकरांचा आरोप। मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास आम्हाला गृह खातं मिळावं। शिंदे मुख्यमंत्री असताना गृह खातं फडणवीसांकडे होतं, संजय शिरसाट यांचं विधान। मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाबाबत मोठ्या नेत्यांची चर्चा सुरू। मंत्रिपदाची चर्चा अशी माध्यमातून करायची नसते, शिरसाटांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार, सूत्रांची माहिती। गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता, मात्र भाजप शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही। एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलं, शिंदेंच्या डोळ्यात चमक नाही, चेहराही पडला, राऊतांची टीका। तर शिंदेंना कुणी शब्द देऊन फिरवलाय का, राऊतांकडून शंका व्यक्त। मानसिक संतुलन कुणाचं बिघडलं हे निकालानंतर कळालंय, आम्ही लाचारीसारखे नाटकं करणार नाही, शिरसाटांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर। मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात, पण शिंदे वेगळा निर्णय घेणार असं कुणी समजू नये, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मोठा निर्णय घेण्यासाठी हिम्मत लागते, ईडी सीबीआयचं भय असणारे मोठा निर्णय घेऊ शकत नाही। शिवसेना फोडल्यानं मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री पद दिलं, संजय राऊतांची टीका। बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही हे अशोभनीय, मत सेट केले जात आहेत, हे आधी विश्वास बसत नव्हता पण आता बसतोय, शरद पवारांची टीका। महाराष्ट्रातील 24 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज, विरोधकांची ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू। काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी। माझ्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक, समाज माध्यमांमधून होणारी चर्चा कपोलकल्पित, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्पष्ट। निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली, जगतापांकडून निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा, तर जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। आज परळी बंदची हाक, डॉक्टरनं तपासणीसाठी आलेल्या तरुणीची छेड काढल्याचा आरोप, डॉक्टरवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महायुतीची बैठक लांबणीवर, काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात, पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका नाहीत। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।